GR Remix. GR Remix. तर नमस्कार, जय महाराष्ट्र भावांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आजच्या एका आपल्या खतरनाक अशा व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण 2025 जे काही गणपती बाबाची जे काही सिरीज चालू केलेली आहे आणि त्या सिरीजमधला आजचा जे काही 11वा व्हिडिओ आपला झालेला आहे, एकदम खतरनाक, एकदम टॉप लेवल आपण आजचा व्हिडिओ पण एडिट केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ कसा एडिट करायचं काय नाही ते सगळं तर मी व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. पण या व्हिडिओला तुम्ही आणि कोण लाईक केलं नसेल तर एक लाईक करून घ्यायचं आहे. कोणी चॅनलवर आपल्या नवीन आला असाल तर तुमच्या भाऊच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. कारण तुमचा भाऊ म्हणजे या चॅनलवरती अशाच प्रकारे एकदम जबरदस्त रील्स एडिटिंग शिकवत असते. आणि राहिला विषय जर मटेरियलचा, तर मित्रांनो, सर्व जे काही मटेरियल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला दिलेली आहे. पण त्या मटेरियलला एक पासवर्ड आहे, त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला स्किप करता शेवटपर्यंत बघत राहायचे. पासवर्ड तुम्हाला या व्हिडिओमध्ये 2 स्टेपमध्ये कुठं पण दिसू शकतो, काय विषय नाही. आणि मग बाकी टेलिग्राम वगैरे आपले जॉईन करून घ्या, तिथं आपण ॲडमिशन वगैरे सगळं काय अपडेट तुम्हाला तिथं भेटत असतात. आणि काय विषय नाही. मग तर चला लगेच आपण आता जे काय कसा व्हिडिओ एडिट करायचा ते समजून घेऊया. तर चला लगेच आपण जाऊया ॲडमिशनमध्ये. तर सर्वात काय करायचं, ॲडमिशनला अशा ओपन करायचे आणि जे काय मी बीट मार्करचे जे काय लिंक आहे तुम्हाला एवढीच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते तुम्ही ओपन करून घ्या, इम्पोर्ट मारून घ्या ॲडमिशनमध्ये. याच्यात बघू शकता तुमच्या भावाने एकदम खतरनाक व्हायचं खूप काही याच्यात ॲड करून दिलेले आहे. आता काय करायचा विषय काय नाही ते सगळे स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी सांगणार आहे. तर सर्वात आधी काय करायचं, पलक चॉईसवरती क्लिक करायचे. या व्हिडिओचे म्हणजे बीट मार्करच्या एकदम स्टार्टिंगला येऊन पलक चॉईसवरती क्लिक केल्यानंतर काय करायचं, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये आल्यानंतर काय करायचं, गणपती बाबाचे जे काही मी सिरीजमध्ये जे काही मी म्हणजे एक व्हिडिओ दिला असेल ते व्हिडिओ ॲड करून घ्या. सर्वात आधी तुम्ही हे व्हिडिओ ॲड करून घ्यायचं आहे. आता या व्हिडिओला काय करायचं, असं दाबून धरायचं आहे आणि सगळं जे लेअरच्या खालती घेऊन यायचं आहे. म्हणजे आपल्याला जे काय आपण सॉन्ग आहे त्या सॉन्गच्या वरती बरोबर अशा प्रकारे आपण लावून घ्यायचं आहे, अशा प्रकारे बॅकग्राऊंडला एकदम. तर बघू शकता अशा प्रकारे आता इथं लुक दिसणार आहे. आता एवढं काम झाल्यानंतर काय करायचं आपल्याला, या म्हणजे जे काय आता आपण जे काही व्हिडिओ ॲड केलेला आहे का त्या व्हिडिओला काय करायचं आहे आपल्याला, तर 13.22 बीटला येऊन याचा जे काही एक्स्ट्रा पार्ट होता एकदम कट मारून घ्यायचं आहे. तर मी काय करतो, तुम्हाला एक जवळजवळ बीट पण देतो, तुम्हाला समजून जाईल. तर बघू शकता अशा प्रकारे. तर काय करायचे, 13.22 बीटला येऊन हे जे काय व्हिडिओची लेंथ आहे तिथून कट मारून घ्या, म्हणजे जे एक्स्ट्रा पार्ट आहे ते कट करून घ्या. त्यानंतर डबल या व्हिडिओच्या स्टार्टिंगला येऊन परत 40वरती क्लिक करून मीडियामध्ये जा. आता इथून विदाऊट बॅकग्राऊंड जे नसलेला फोटो असेल तुमच्याकडे ते ॲड करून घ्या. किंवा मटेरियलमध्ये मी खूप सारे बिना बॅकग्राऊंडचे फोटो दिलेले आहेत. तर कोणता पण एक फोटो तुम्ही ॲड करायचा आहे. या फोटोला काय करायचं, मुलांपाशी जाऊन याला बरोबर अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे, मधोभागी ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. आता आपण जे काय खालचा व्हिडिओ आहे आपण म्हणजे आधी या व्हिडिओ ॲड केला तिथपर्यंत जे यायचं आहे आणि आपण फोटो लागला तिथपर्यंत वाढून घ्यायचं. आणि या फोटोला काय करायचं आहे, ते आपण आधी व्हिडिओ ॲड केला होता का त्या व्हिडिओच्या वरती लावून घ्यायचं आहे आपल्याला. हे म्हणजे आता जे आपण PNGचा फोटो ॲड केला आहे ते. तर बघू शकता अशा प्रकारे. तर आता अशा प्रकारे एवढं काम तुम्ही केल्यानंतर काय करायचं आहे, आता डबल आपल्याला काय करायचं आहे, 13.22 बीटला थांबायचं. इथून पहिल्याच्या सिनवरती क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचे. इथून तुम्ही कोणते पण तुमच्या बाप्पाचे फोटो असतील तुमच्याकडे गणपती बाप्पाचे, तर तुम्ही ते पण ॲड करून घेऊ शकता. किंवा मटेरियलमध्ये मी ॲड दिलेले आहेत ते पण ॲड करून घेऊ शकता. तर अशा प्रकारे फोटो ॲड करायचे आणि या फोटो काय करायचं, लॉंग प्रेस करून इथं 3 लेअर आहेत त्या 3 लेअरच्या खालती घेऊन यायचं, म्हणजे घेऊन ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. समजा मी करत आहे तशा प्रकारे. तर अशा प्रकारे काय करायचे, तुम्ही तुमचे फोटो जे काही गणपती बाबाचे ॲड करून घ्यायचे. जशा प्रकारे मी करत आहे मित्रांनो तशा प्रकारे तुम्ही काय करायचे, तुमचे जे काही असतील तुमच्याकडे फोटो ते ॲड करायचे. किंवा मटेरियलमध्ये मी खूप सारे फोटो तुम्हाला दिलेले आहेत, विदाउट बॅकग्राऊंडचे पण आणि बॅकग्राऊंडचे पण. तर तिथून तुम्ही ते पण फोटो यूज करू शकता, काही विषय नाही अशा प्रकारे. तर मी काय करतो, अशा प्रकारे काय करू का, सर्व जे काही आपण फोटो ॲड करून घेतलेले आहेत बघू शकता. तर आता फोटो ॲड केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे आपला लुक दिसणार आहे. आता एवढं काम केल्यानंतर काय करायचं, तर शेकीबीट अप्लाय करायचे आहे. त्यासाठी काय करायचं, इथून बॅक यायचं आहे आणि मी जे काही शेकीबीट दिलं असेल ते इथून ओपन करून घ्या. आणि जे काही एकच फोटो आहे आपला म्हणजे एक चिपीट लागणार आहे, तर त्या फोटोला वरती क्लिक करायचं आहे. तर खालती इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून 3 लाईनवर क्लिक करून कॉपी पेस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथून बॅक येऊन बीट मार्करला पुन्हा एकदा आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे. तर आता काय करायचं, आपल्याला बरोबर 13.22 जी काही बीट आपली होती तर ती तशी यायचं आहे आपल्याला. आणि ते तशी आल्यानंतर काय करायचे, जे काही पुढचा आपण बॅकग्राऊंडला फोटो ॲड केला होता तर त्या फोटोला आपण हाय पेस्ट करून घ्यायचं आहे. आणि त्याच्या पुढे म्हणजे इथून पुढे जे काय बाकीचे फोटो आहेत आपले फुलकामशी एरियामध्ये ॲड केलेले, तर ते सर्व जे फोटोला आपण हाय पेस्ट मारून घ्यायचं आहे. जशा प्रकारे मी पेस्ट करता मित्रांनो तशा प्रकारे तुम्ही पण फोटोला पेस्ट करून घ्यायचं आहे. तर आता एवढं काम केल्यानंतर काय करायचं आहे,
मी या व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं, डबल एकदा आपल्याला सेक्शनवरती क्लिक करायचं, डबल एकदा मीडियामध्ये जायचं. मी मटेरियलमध्ये एक बॉर्डर देईल तुम्हाला, तर बॉर्डर आपली टाकायची राहिली, पण मी मटेरियलमध्ये एक बॉर्डर देणार आहे तुम्हाला. तर तुम्ही काय करायचं, ती बॉर्डर इथं ॲड करून घ्यायची आहे. तर मी काय करतो, बॉर्डर आपली काय करू 4.5च्या रेशोची बॉर्डर इथून मी दिलेली आहे, ती ॲड करून घ्यायची आहे. इथून मूळ राहायची याच्या जायचं आहे आणि इथून 3 नंबरला झूमचं ऑप्शन दिसून जाईल. या बॉर्डर काय करायचं, थोडंसं अशा प्रकारे झूम करायचे आणि त्यानंतर त्या ब्लँडिंगच्या याच्यात जायचे आणि तर लायटिंगच्या याच्यात येऊन स्क्रीनवरती क्लिक करायचे. तर आता या बॉर्डरला काय करायचं, इथून शेवटपर्यंत वाढून घ्यायचे. तर आता शेवटपर्यंत वाढून घेतल्यानंतर आता काय आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. तर हा व्हिडिओ आता एक्सपोर्ट करण्यासाठी काय करायचं, सेटिंगच्या आपल्याला शेअरचं ऑप्शन दिसत असेल त्यावरती क्लिक करायचं आणि खाली एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचे. तर आजच्या व्हिडिओ जे की आपल्या एक्सपोर्टला चालू झालेला आहे, म्हणजे डाउनलोड व्हायला सुरू झालेला आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तर इतकंच होतं. मग कसा वाटला व्हिडिओ काय नाही तुम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगून जा आणि भेटू द्या एखाद्या पुढच्या एखाद्या जबरदस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे जे का बाकीचे गणपती बाबाचे व्हिडिओ आहेत ते बघत राहा. एकदम खतरनाक आपण व्हिडिओ केलेले आहेत 2025चे. तर मग भेटू त्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.